तुमच्या आयुष्यातली एक व्यक्ती इमॅजिन करा, की ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही रोज 3 ते 4 तास वेळ स्पेंड करता. काही काळानंतर असं व्हायला लागेल, की त्या व्यक्तीच्या मनातलं सगळं कळतंय. इथे मी अनडिव्हायडेड अटेन्शन देतोय 7 तास 42 मिनिटं त्या डिव्हाइसला. मग त्या डिव्हाइसला माझ्या मनातलं काही कळलं तर नवीन काय? त्याच्यात कॉमन सेन्सच आहे तो. बरं आता हे कमी की काय म्हणून मी 7 तास 42 मिनिटं 8 तास जवळपास मोबाईल वापरतो आणि मग ते कमी म्हणून मग मी स्मार्ट वॉच वापरायला लागलोय. आणि आनंदाने सांगतो की ते घालून मी झोपतो. म्हणजे 7 तास 8 तास तू ऐक, उरलेले 16 तास तू ऐक. हे कमी की काय म्हणून मी Alexa किंवा असे डिव्हाइसेस वापरतोय घरात. माझ्या एकट्याचंच कशाला सगळ्यांचं ऐक. नको तेवढे स्मार्ट प्रॉडक्ट्स जे आपल्या आयुष्यात झालेत, म्हणजे स्मार्ट रिंग्स झाल्यात. मी मध्ये एका साखरपुड्याला गेलो, तर दोघांनी एकमेकांना स्मार्ट रिंग्स घातल्या होत्या. का तर म्हणे त्याचं डिझाइन बदलतं. म्हटलं अरे कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि त्याच्यात पण म्हणजे किती माझी माहिती ह्या डिव्हाइसेसला आपण नकळत देतोय. तुमच्या साध्या घरातलेही डिव्हाइसेस स्मार्ट झालेत हो. स्मार्ट वॉशिंग मशीन आलं, स्मार्ट एसी आलेत. म्हणजे या सगळ्याच गोष्टी स्मार्ट झाल्यात. पूर्वी माणूस फक्त स्मार्ट होता.